मुंबई महापालिकेनं विलेपार्लेमधील जैन मंदिर घाई गडबडीत उद्ध्वस्त केलं. या घटनेनंतर अहिंसाप्रेमी जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. आज या घटनेचा निषेध करत कोल्हापुरातील जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चासाठी जैन समाज बांधव दसरा चौकात एकत्र आले होते. मोर्चा सुरू होण्यापूर्वी जैन समाजाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. लढून जिंकणार, जैन मंदिर पुन्हा तिथंच बांधणार अशा आशयाचे फलक हातात घेऊन सहभागी झालेल्या जैन बांधवांचा हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड या मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. या ठिकाणी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आणि जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. विलेपार्ले पूर्वमध्ये गेली 30-32 वर्ष एका सोसायटीमध्ये असलेलं जैन समाजाचं मंदिर पाडलं गेलं. रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची. मोठ्या संख्येनं भक्तगण यायचा. त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं. बुलडोझरनं ते मंदिर पाडलं. त्याचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करायसाठी आज कलेक्टरांच्याकडे आलो होतो. त्याला आम्ही तसं निवेदन दिलं आणि जे कोण जबाबदार अधिकारी ते मंदिर पाडण्यामध्ये होते त्यांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, ही मागणी आमची आहे. यावेळी जैन बांधवांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केलं. जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, खजाननीस संजय शेटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर, धनंजय दुग्गे, संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर गुजरीचे नरेंद्र उस्वाल, सर्व श्वेतांबर जैन मंदिराचे अध्यक्ष, श्रावक श्राविका आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.